नमस्कार. आज 15 नोव्हेंबर 2024 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आज जनजाती गौरव दिन, बेसिकली बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे. त्यानिमित्ताने आपण 2021 सालापासून जनजाती गौरव दिवस साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने पहा, ही भली मोठी ॲड छापण्यात आलेली आहे, हे आपण स्किप करत आहोत. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, अन्न सुरक्षा अधिकारी पदाचा निकाल रखडला. MPSCच्या दिरंगाईमुळे परीक्षार्थींना चिंता. आता पहा, जे विद्यार्थी नैराश्यामध्ये वगैरे जात आहेत, कारण पहा निकालच देत नाही आहे. MPSCच्या एक्झाम होत आहेत पण त्यांचे निकाल अद्याप येत नाहीत. त्यानिमित्ताने ही बातमी आलेली आहे. मग सचिव यांनी म्हटलेले आहेत की लवकरात लवकर आम्ही त्याचा निकाल लावणार आहोत. ठीक आहे, लावली तर ती अगदीच चांगली न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल. 9 डिसेंबरपासून परीक्षा होणार आहेत. ओके. त्यानंतर नाशिकमध्ये पारा 13 अंशावर. उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली, म्हणजे अगदीच महाराष्ट्रामध्ये आता थंडीचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट वृत्तपत्र म्हणजे फ्रंट पेज आता इथं देण्यात आलेलं आहे. पहा, तर लोकसभेतील अपयशानंतर भारत जोडो सारख्या शक्तींवर मात. स्किप करू शकता. पदाची लालसा नाही, लोकसत्ताच्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती. स्किप करू शकता. महायुतीमागे ओबीसीचे ध्रुवीकरण नाही. स्किप करा. त्यानंतर पुढे 70 मतदारसंघात सोयाबीनचा रोष. व सर्वांना माहिती आहे, पहा अगदी महागाई एकीकडे वाढलेली आहे. व मी काल पण म्हटलेलं आहे की एकीकडे पहा, कांदाचं तुम्ही ग्राहक ज्या पद्धतीने जाता त्यावेळेस कांदा तुम्हाला महाग मिळेल, व शेतकरी या नात्याने जर तुम्ही कांदा विक्रीला जाता ना त्यावेळेस तुमच्या कांद्याला भाव लागत नाही. म्हणजे अगदी एकीकडे ग्राहक पण चिंतेत आहेत व एकीकडे शेतकरी पण चिंतेत आहेत. म्हणजे दोघांच्या पण समस्या एकच आहेत, एक आहे महागाई. त्यानंतर अगदी तशाच पद्धतीने झालेलं आहे. पहा, जसं कांद्याचं आहे अगदी त्याच सोयाबीनचा पण आहे. तुम्ही ग्राहक म्हणून ज्यावेळेस तेल घेण्यासाठी जाता, खाद्यतेल ज्यावेळेस घेण्यासाठी जाता त्यावेळेस अगदीच तुम्हाला त्या तेलाच्या किमतीमध्ये वगैरे वाढ झालेली मिळेल. पण ज्यावेळेस तुम्ही शेतकरी या नात्याने अगदीच सोयाबीन विकण्यासाठी जाताना त्यावेळेस तुमच्या सोयाबीनला तिथं भावच लागलेला नाही आहे. ओके, म्हणजे हे काय आहे तर आता जी महागाई वाढलेली आहे किंवा महागाईचा दर जो 6.2% गेलेला आहे. ओके, आता हे परिपूर्णरित्या सुरळीत होण्यासाठी आपल्याकडे अगदीच 100 दिवसाचा कालावधी तरी तर नक्की लागेल. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. लोकसत्ता लोकांकिकाची पहिली घंटा. स्किप करू शकता. त्यानंतर पुढे या, जात लोकांच्या नव्हे तर पुढाऱ्यांच्या मनात. नितीन गडकरी यांचे मत. आता पहा, अगदीच मी कालच्या पण लेक्चरमध्ये म्हटलेलं होतं की नितीन गडकरी यांचं जर मत तुम्ही पाहिलात ना तर अगदी ते प्रॅक्टिकली बोलत आहेत. ओके, पण सध्याला प्रॉब्लेम काय झालेला पहा, सध्याला इलेक्शन चालू आहे त्यामुळे ते BJP सेंट्रिक बोलत आहेत व त्यांनी काँग्रेसवरती पण भरभरून टीका केली आहे. ते आपल्यासाठी गरजेचं नाही. पण तुम्ही परवा दिवशीचं माझं लेक्चर आठवा, त्या लेक्चरमध्ये मी म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कास्ट पॉलिटिक्स आहे का, तर आपण काय म्हटलं होतं त्या दिवशी नो असं उत्तरच द्यायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे. पण सध्याला ना नरेटिव्ह वाढत आहे. ओके, व आपण जर सजग राहिलं नाही तिथं तर पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जातीचं जे राजकारण आहे ते नक्कीच डोकं वर काढू शकणार आहे. मी त्या दिवशी तुम्हाला प्रूफ करून दाखवलेलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण चालत नाही. पण सध्याला नरेटिव्ह असं सेट केलं जात आहे जिथं जातीचं राजकारण नक्कीच पुढे डोकं काढू शकणार आहे. त्यासाठी सर्वांना आपल्याला सजग राहणं खूप गरजेचं आहे. पहा, ओके, आय होप तुम्हाला ही न्यूज समजलेली असेल. व ज्या विद्यार्थ्यांनी याच्या पूर्वीचं म्हणजे जात पॉलिटिक्स महाराष्ट्रामध्ये आहे का ही माहिती म्हणजे हा व्हिडिओ वगैरे पाहिला नसेल त्यांनी प्लीज परवा दिवशीचं तुम्ही लेक्चर पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला हे सर्व काही मिळून जाणार आहे. डन. त्यानंतर आरक्षणासाठी 50% मर्यादा तोडू. नांदेडमधील सभेत राहुल गांधी यांच्याकडून मोदी लक्ष. आता पहा, संपूर्ण मी ज्या आत्तापर्यंतच्या बातम्या स्किप करायला सांगितल्या त्या संपूर्ण राजकीय बातम्या आहेत. पहा, व इलेक्शनच्या निमित्ताने या बातम्या समोर येत आहेत. त्यासाठी अद्याप आपल्याला या बातमीकडे जास्त लक्ष वगैरे देणं काही आवश्यकतेचं नाही आहे. त्यामुळे मी या सर्व बातम्या स्किप करत आहे. पहा, त्यानंतर बटेंगे तो कटेंगे हे पण स्किप करा, काहीच गरजेचं नाही आहे. पहा, म्हणजे राजकारण खूप तळागाळाला जात असलेलं आपलं इथं चिन्ह वगैरे मिळत आहेत. ओके, त्यानंतर आपण डायरेक्टली आजच्या लोकसत्ता विचाराकडे जाण्यापूर्वी एक न्यूज महत्त्वाची आहे. बुलडोझर निकालाची उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत. आता कालच्या लेक्चरमध्ये आपण बुलडोझर जस्टिसला ब्रेक कशा पद्धतीने लागला हे पाहिलेलं आहे. मग अगदीच त्या लेक्चरमध्ये मी म्हटलेलं होतं की अद्याप हे अर्ध निर्णय आहे. कारण पहा, ज्या पीडितांची घरं पाडण्यात आलेली आहेत त्यांना अद्याप न्याय मिळालेला आहे का किंवा त्यांच्या नजरेतून न्याय प्राप्त झालेला आहे का, तर बिलकुल नाही. का तर अगदीच पहा, त्यांची जी घरं आहेत ती पाडलेली आहेत व त्यांना कंपेन्सेशन अद्याप मिळालेलं का, बिलकुल नाही. तर पहा, कंपेन्सेशन कशामुळे, तर अगदीच कालच्या पण लेक्चरमध्ये मी म्हटलेलं होतं की तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर तुम्हाला परमिशन कोणाची घ्यावी लागते, पहिल्यांदाच एक्झिक्युटिव्हची परमिशन घ्यावी लागते. ओके, व तुम्ही एखाद्या क्राईममध्ये प्राईम सस्पेक्ट आहात, फक्त सस्पेक्ट आहात या नात्याने जर तुमचं घर पाडत असतील तर जे एक्झिक्युटिव्हनी पूर्वी परमिशन दिली होती ती डायरेक्टली त्यांनी
कशा पद्धतीने रद्दबातल करू शकतात? मग हे डायरेक्टली काय आहे, तुमच्यावरती अन्याय आहे. मग यासाठी त्यांना कम्पेन्सेशन मिळणं गरजेचं आहे. मग आता पाहूयात ते परत एकदा सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, आता अगदीच जशा पद्धतीने पुढे निकाल जाईल तसं आपण ते पाहणारच आहोत. डन. त्यानंतर ट्रम्प आणि बायडन यांच्यात 2 तास चर्चा, सत्तांतराची प्रक्रिया शांततेत होण्याची ग्वाही, व्हाईट हाऊसचे निवेदन. ओके, ठीक आहे, पाहूयात आता ट्रम्प सत्तेत आल्यानंतर कशा पद्धतीने जागतिक जे इंटरनॅशनल रिलेशन वगैरे आहे आपलं ते कशा पद्धतीने बदलेल. खरंच त्याकडे आपलं पाहणं एक गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बजाज यांचे पुरस्कार. त्यानंतर पहा लोकसत्ता विचार. आता हाच लेख जर तुम्ही पाहिलात तर इंडियन एक्सप्रेसमध्ये पण आलेला आहे. एकच मिनिट द्या, इंडियन एक्सप्रेसचे आर्टिकल कुठे आहेत? हां, हे पहा इथे, बिरसा मुंडा लाईव्ह ऑन. ओके, आता इथे पण तेच आहे, बिरसा मुंडा यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे. आता अगदीच सर्वांना माहिती आहे आज 15 नोव्हेंबर व 15 नोव्हेंबर आपण जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा करत आहोत. कधीपासून? तर 2021 पासून प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यानंतर लक्षात घ्या. तर बिरसा मुंडा यांचा जन्म कधी झालेला आहे तर 1875 रोजी 15 नोव्हेंबर 1875 रोजी त्यांचा जन्म झाला. व अगदीच बिरसा मुंडा यांनी उठाव केलेले आहेत व परीक्षेला UPSCने याच्यापूर्वी पण विचारलेले आहेत व त्यांच्या प्रमुख उठावाचं नाव वगैरे काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. बिरसा मुंडा यांच्या उठावाला समजून घेण्यापूर्वी पहा आपल्याला बॅकग्राऊंड समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, तत्कालीन जर बॅकग्राऊंड तुम्ही पाहिलात, आता बिरसा मुंडा कुठून आलेले आहेत? छोटा नागपूर. ओके, छोटा नागपूर पठार. ओके, सॉरी, नंतर तुम्ही नागपूर म्हणाल तर छोटा नागपूर पठार, अगदीच झारखंड रिजन. बरोबर. मग पहा आता हा आपला प्यारा भारत आहे व 1875 मध्ये बिरसा मुंडा यांचा जन्म झालेला आहे. डन. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला. बरोबर. मग पहा आता 1875 त्याच्यापूर्वी तुम्ही 1857चा उठाव पाहिलेला आहे. मग 1857च्या उठावाच्या नंतर काय झालेलं आहे आपल्याकडे? फोडा आणि राज्यकराची पॉलिटिक्स वगैरे तिथे चालू झाली. किंवा पॉलिटिक्स म्हणण्याऐवजी ब्रिटिशांनी तशा पद्धतीने पॉलिसी राबवली व भारताला विविध तुकड्यांमध्ये वगैरे फोडण्याचं त्यांनी काम केलं. यासोबतच आता बिरसा मुंडा कुठून येत होते तर आदिवासी रिजनमधून ते येत होते. मग आता आदिवासींचा रोष ब्रिटिशांवरती का आलेला होता तर अगदीच एक तर आहे इंडिगो प्लांटिंग. ओके, एक इंडिगोची शेती, यामुळे तर होताच रोष, पण दुसरं महत्त्वाचं म्हणजे पहा जे फॉरेस्ट आहेत, ओके, त्यांनी काबीज करण्याचा प्रयत्न चालू होता इंग्रजांमार्फत. पण सर्वांना माहिती आहे आदिवासी जर म्हटला तुम्ही तर अगदीच त्यांचं आणि जंगलांचं किंवा जे निसर्गप्रेम आहे ते आपल्याला अगदी माहितीच आहे. बरोबर. मग या नात्याने अगदी जर ब्रिटिशर्स जे आहेत ते फॉरेस्टमध्ये जर कब्जा वगैरे जर करत असतील व आदिवासींना त्यांच्या मातृभूमीतूनच पळून जर लावत असतील तर ते अगदी खूप त्यांच्या विरोधात जात होते ते. बरोबर. मग यालाच अनुसरून 1890 मध्ये पहा बिरसा मुंडा यांनी उलगुलान, ओके, ही मेथड त्यांनी राबवली किंवा त्यांनी हे अशा पद्धतीने आंदोलन केलं. ओके, त्यांचा जो उठाव आहे त्याला उलगुलान असं म्हणतात. व UPSCने याच्यापूर्वी असंच विचारलेलं आहे, UPSCची CDS असू द्या, NDA असू द्या किंवा अन्य कोणतीही एक्झाम असू द्या, UPSCची कोणतीही एक्झाम असू द्या, पहा त्यामध्ये हे प्रश्न याच्यापूर्वी येऊन गेलेले आहेत. बिरसा मुंडा यांनी छोटा नागपूर प्लेटूमध्ये कोणता उठाव घडवून आणलेला होता? त्या उठावाचं नाव आहे पहा उलगुलान. ओके, व यावर्षी परीक्षेला येण्याचे जास्त चान्सेस आहेत कारण 150वी जयंती आहे बिरसा मुंडा यांची. बरोबर. 1890 साली उलगुलान ही त्यांनी उठाव तिथं चालू केला. यासोबतच पहा त्यांनी अगदी आता काही जे इतिहासकार आहेत त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे त्यांनी रिसर्च वगैरे केली आहे तर त्यांच्या पुस्तकांमध्ये असं दिलेलं आहे की पहा बिरसा मुंडा हे चमत्कारिक व्यक्ती होते. आता अगदीच त्यांनी पहा जे आयुर्वेद आहे त्याचा त्यांनी बेसिकली अभ्यास केलेला होता किंवा सुश्रुतक्रियेचा त्यांनी अभ्यास केलेला होता. आता आपल्याला ते चमत्कारी म्हणणं थोडंसं चुकीचं होईल, पण पहा त्यांनी आयुर्वेदाचा किंवा सुश्रुतेचा त्यांनी अभ्यास केला होता, म्हणजे रुग्णसेवा त्यांना जमत होती. बरोबर. यामुळे पहा अगदी ते जनतेमध्ये गेल्यानंतर त्यांचे रोग वगैरे ते बऱ्यापैकी करू शकत असत. पण त्यांचा मृत्यू कसं झालं तर ते पण आपल्यासाठी थोडंसं एक कुतूहल आहे असं म्हणू शकतो आपण. कारण 3 मार्च 1900 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. ओके, 1900 मध्ये त्यांना मार्च महिन्यामध्ये त्यांना जेव्हा अटक करण्यात आली ते अगदी फिट अँड फाईन होते. पण पहा अगदी 9 जून 1900 मध्ये त्यांचं जेलमध्येच तिथं निधन झालेलं आहे. आता ब्रिटिशांना त्यावेळेस विचारण्यात आलं, त्यावेळेस त्यांनी म्हटले की कॉलेरामुळे बिरसा मुंडा यांचं निधन झालेलं आहे. पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर आपल्याला हे पचण्यासारखं नाही आहे, कारण ज्या व्यक्तीने सुश्रुतेचा वगैरे अभ्यास केलेला आहे किंवा आयुर्वेदाचा संपूर्ण त्यांना माहिती असेल तो व्यक्ती अशा पद्धतीने म्हणजे अगदीच पहा आता तिथे ब्रिटिशांच्या वेळेस पण आपल्याला म्हणता येईल की जे जेल आहेत जेलमध्ये पण तिथे अगदीच त्यांच्यावरती अन्याय वगैरे झालेला असेल. नक्कीच हे आहे पहा अगदी ब्रिटिश किंवा तत्कालीन जर भारत पाहिला तर तशा पद्धतीने सिच्युएशन होती असं तुम्ही म्हणू शकता. पण जर आज फाईल्समध्ये काय आहे निधनचं कारण त्यांचं तर कोलेरा आहे. व अगदी पहा ते जेलमध्ये होते असल्यानं कारणाने त्यांना म्हणजे
योग्य तो उपचार वगैरे कदाचित मिळाला नसेल व आता हे अगदीच जशा पद्धतीने भगत सिंग यांच्या संबंधी झालं अगदी तशाच पद्धतीने बिरसा मुंडा यांच्या संबंधी पण झालेला आहे असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. आता त्यानिमित्ताने द्रौपदी मुर्मू यांनी हा लेख लिहिलेला आहे. आता लेखमधील जे महत्त्वपूर्ण पॉईंट्स होते किंवा बिरसा मुंडा यांची जी जर्नी आहे म्हणजे लाईफवरती जे फोकस टाकायचं होतं ते मी आय होप टाकलेलं आहे. बाकी या लेखमध्ये दुसरं काही आपल्यासाठी घेण्यासारखं नाही आहे. पहा आता अगदीच द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं भरपूर उल्लेख इथं केलेला आहे किंवा म्हणजे आम्ही कशा पद्धतीने तुमच्या सेंट्रिक वगैरे आहोत किंवा म्हणजे आदिवासी सेंट्रिक आमचं सरकार कशा पद्धतीने चाललेलं आहे असं त्यांचं म्हणण्याचा इथं बेसिकली प्रयत्न आहे. पहा आता इथं आझादी का अमृत महोत्सव सध्याला सरकार कशा पद्धतीने चाललं हे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. पहा पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं. या निमित्ताने बिरसा मुंडा यांच्या व्यक्तिमत्वावर आपण थोडासा प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके, त्यानंतर पहा आता अगदीच जे आदिवासी समुदाय आहे आता त्यांच्यासाठी आता ही जी फ्रंट पेज आहे या फ्रंट पेजवरती जी योजना त्यांनी दिलेल्या आहेत ना ते ऑलरेडी चालू आहेत. आता अगदीच आपल्याला महायुतीवरती वगैरे टीका करायची नाही आहे पण जे विद्यार्थी सध्याला शिकत आहेत किंवा जे PhD करणार आहेत पहा त्यांच्यासाठीची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. तर दरवर्षी 100 आदिवासींना म्हणजे जे आदिवासींना असं म्हणता येणार नाही पण जे विद्यार्थी आहेत ना त्यांना PhDसाठी शिष्यवृत्ती भेटते. पहा पण यावर्षीचा आकडा फक्त 69च आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी खरंच PhDसाठी म्हणजे ॲडमिशन वगैरे घेणार आहेत त्यांनी नक्कीच लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पहा बोलीभाषेतून शिक्षण आज देखील देण्यात येतं व आश्रमशाळांची आदर्श आश्रमशाळा करणार आहेत. हे आता 560च्या दरम्यान काहीतरी महाराष्ट्रामध्ये आज घडीला आश्रमशाळा आहेत. ओके, म्हणजे अगदीच आपल्यापैकी जर आदिवासी विद्यार्थी वगैरे आहेत तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं आपलं कर्तव्य आहे. या निमित्ताने मी हे घेतोय. त्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आज देखील ही शिष्यवृत्ती योजना चालू आहे. पहा ओके, म्हणजे ओल्ड वाईन इन न्यू बॉटल, बाकी दुसरं काहीच नाही आहे. ओके, थोडंसं सांगावं असं वाटलं त्यानिमित्ताने, बाकी काही आवश्यकतेचं नाही आहे. पहा ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. हां, परीक्षेमध्ये जर विचारण्यात आलं ना की आदिवासी सेंट्रिक योजना वगैरे तुम्हाला माहिती आहेत का तर अगदी तुम्हाला ती लिहिता येणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने पण हे थोडंसं महत्त्वपूर्ण होतं. ओके डन. त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊयात. अभिजात भाषा म्हणजे काय. सर्वांना माहिती आहे नुकतंच ऑक्टोबर महिन्याच्या 4 तारखेला काय सेंट्रल मिनिस्ट्रीने एक निर्णय घेतला की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी दिला. यासोबतच पहा मराठीसोबत त्यांनी आणखीन काही भाषांना पण त्यांनी काय अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामध्ये कोणत्या कोणत्या भाषा आहेत पहा तर अगदीच बंगाली एक आहे. लक्षात ठेवा परीक्षेला विचारलं जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. सध्याची जी राज्यसेवा आहे त्या परीक्षेला पण ही येऊ शकेल. पाली एक आहे. त्यानंतर एक प्राकृत एक आहे. आणखीन एक कोणती आहे 5 भाषांना देण्यात आलेला आहे. एकच मिनिट द्या. बंगाली, पाली, प्राकृत आणि एक आसामी. हां राईट. आणि आपली मराठी. किती झाले 1 2 3 4 5 सॉरी 1 2 3 4 5 जे अभिजात भाषेला दर्जा मी इंग्रजीमधून बोलणं हे अगदी चुकीचं आहे. सॉरी फॉर दॅट. तर पहा 5 भाषांना 2024 मध्ये काय भेटलेला आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा म्हणजेच काय क्लासिकल लँग्वेजचं टॅग मिळालं. ओके, आता हे क्लासिकल लँग्वेजचं टॅग काय आहे बेसिकली तर पहा 2004 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ओके म्हणजे तत्कालीन UPA सरकारने काय घेतलं एक निर्णय घेतला व त्या निर्णयामध्ये अगदी प्राचीन जर भाषा असेल तर तुम्हाला आम्ही क्लासिकल टॅग देऊ असं त्यांनी देऊ केलं. व पहिली क्लासिकल लँग्वेज कोणती ठरली मग तमिळ ठरली. ओके, मग तमिळ ही पहिली क्लासिकल लँग्वेज ठरली. मग काही कालावधी गेला. काही कालावधीनंतर लगेच पहा 2005 मध्ये त्यांनी संस्कृतला पण टॅग दिलं. संस्कृत भाषेला काय दिलं क्लासिकल लँग्वेजचं टॅग दिलं. त्यानंतर लगेच 2008 साली पहा ओके हे क्रम एकदा लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे जर जास्त सरळ सेवा वगैरे जर असेल तर कदाचित विचारलं जाऊ शकेल. पहिली भाषा कोणती आहे तमिळ आहे. त्यानंतर दुसरी भाषा संस्कृत आहे. त्यानंतर 2008 साली पहा 2 भाषांना देण्यात आलेला आहे कन्नड आणि तेलुगू. मग या भाषांना टॅग मिळाल्यानंतर अगदीच पहा कन्नडच्या वरतीच कोण आहे आपण महाराष्ट्र आहोत. मग मराठी भाषेला पण तशा पद्धतीने क्लासिकल लँग्वेजचा टॅग मिळावं यासाठी लगेच 2012 साली आपल्याला काय रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती बसलेली आपल्याला पाहायला मिळाली. ओके, व या समितीने पहा अगदी संपूर्ण पुरावे कुणाला हे संपूर्ण जे पुरावे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटला तशा पद्धतीने त्यांनी प्रूफ करून देण्यासाठी तिथे पाठवलं व मागणी केली की मराठी भाषेला पण आम्हाला काय अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा. बरोबर आहे. मग पहा 2012 पासून हा जो निर्णय आहे तो गुलदस्त्यात बंद तशाच पद्धतीने ठेवण्यात आलेला होता. ओके, तरी देखील पहा मराठी भाषेची 2012ला आपण समिती बसवून त्यांना पाठवलेलं होतं. तरी देखील प्रॉब्लेम काय झाली पहा 2013-14 साली लगेच दुसऱ्या वर्षी मल्याळम आणि ओडिया भाषा या 2 भाषांना त्यांनी क्लासिकल लँग्वेजचा टॅग दिला पण मराठी भाषेला देण्यात आलेला नव्हता. तर 2013-14 मध्ये कोणत्या 2 भाषा पहा तर अगदीच मल्याळम आणि एक दुसरी होती
मल्याळम आणि ओडिया या 2 भाषांना त्यांनी टॅग दिला क्लासिकल लँग्वेजचा. मग आता पहा, आत्तापर्यंत किती भाषांना देण्यात आले होतात? 2015पर्यंत क्लासिकल लँग्वेज आपल्या भारतामध्ये किती होत्या? तर अगदीच पहा, पहिल्यांदा मिळालेली तमिळ, त्यानंतर दुसरी संस्कृत, तिसरी कन्नड, चौथी तेलुगू आणि 5वी कोणती आहे? मल्याळम व 6वी होती ओडिया. ओके, मग 2015च्या नंतर पहा, 2014ला सरकार बदलल्यानंतर कोणत्याही भाषेला वगैरे तिथं क्लासिकल लँग्वेजचा टॅग तिथं देण्यात आलेला नव्हता. बरोबर आहे. मग 12 वर्षानंतर लगेच आता कोणत्या भाषांना टॅग मिळालेला आहे? तर आता पहा, 5 भाषांना इथं टॅग मिळालेला आहे. मग परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो. आता पहा, MPSC असू द्या, UPSC असू द्या, दोन्ही परीक्षांना हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. आर्ट अँड कल्चरमध्ये पण हा प्रश्न महत्त्वपूर्ण येऊ शकतो. त्याने लक्षात घ्या, क्लासिकल लँग्वेज सध्याला भारतामध्ये किती आहेत? ओके, गेल्या वेळेस पहा, UPSC 2024मध्ये प्रश्न अशाच पद्धतीने आलेला होता की डिलिमिटेशन कमिशन, ओके, याबद्दल प्रश्न आला होता की किती वेळेस बसलेला आहे? तर 4 वेळेस बसलेला आहे. किंवा आणखीन एक जर प्रश्न म्हटला तर तुम्ही गरबा डान्सला काय मिळालेलं होतं? युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज टॅग मिळालेलं होतं, त्याबद्दल पण प्रश्न आलेला होता. मग त्याच धर्तीवर हा पण प्रश्न येऊ शकतो की सध्याला भारतामध्ये किती क्लासिकल लँग्वेजेस आहेत? तर किती आहेत? मग 11 क्लासिकल लँग्वेज सध्याला आहेत. डन. मग याच्या पलीकडे गेल्यानंतर पहा, आता मजेशीर प्रश्न इथं येतो. UPSC याबद्दल प्रश्न नक्कीच विचारले जाऊ शकते की ह्या ज्या संपूर्ण क्लासिकल लँग्वेजेस आहेत, तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, त्यानंतर मल्याळम, ओडिया, मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या लँग्वेजेसपैकी कोणत्या 2 लँग्वेजेस आहेत ज्या की जे 8वं परिशिष्ट आहे आपलं, त्या 8व्या परिशिष्टामध्ये इन्क्लुडेड नाही आहेत? आता परत 8व्या परिशिष्टामध्ये लँग्वेजेस किती आहेत? तर 22 आहेत. पहा, क्लासिकल लँग्वेज आपल्याकडे 11 आहेत, परंतु 8व्या परिशिष्टामध्ये ज्या भाषा आहेत ना त्या 22 आहेत, हे लक्षात घ्या. व मी प्रश्न काय केला तुम्हाला की कोणत्या 2 भाषा अशा आहेत ज्या 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट नाहीत पण त्या क्लासिकल लँग्वेजेस आहेत? तर अगदीच पहा, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही या संपूर्ण भाषा पाहून एकदा व्हिडिओ पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पण मी याला डायरेक्टली उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पाली आणि प्राकृत ह्या 2 भाषा आहेत ना, त्या आपल्याकडे 8व्या परिशिष्टामध्ये आढळून येत नाहीत. प्लीज लक्षात घ्या, पाली आणि प्राकृत भाषा 8व्या परिशिष्टामध्ये नसून फक्त त्या क्लासिकल लँग्वेजच्या टॅगमध्ये आहेत. ओके, हा खूप महत्त्वपूर्ण आणि मोस्ट IMP प्रश्न आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेला हा प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. डन. आय होप आता तुम्हाला क्लासिकल लँग्वेजबद्दल संपूर्ण काही समजलेलं आहे. त्यासोबतच पहा, सध्याला जे बंगाली, पाली, प्राकृत, आसामी ह्या ज्या भाषा दिसला क्लासिकल टॅग देण्यात आला ना, यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं आहे पहा, एक त्यांनी जी अट होती ना ती आता रद्द केलेली आहे. ती अट कोणती होती? तर अगदीच प्राचीन जे साहित्य आहे ना ते अशाच पद्धतीने तेवत आलेलं आहे. ही जी अट होती ती आता त्यांनी रद्द केलेली आहे. त्यांचं काय म्हणणं आलेलं आहे की प्राचीनपासूनचं जे साहित्य आहे ते आतापर्यंत कशा पद्धतीने म्हणजे त्याच जनरवर वगैरे कसं लिहिता येईल हे आपण प्रूफ करू शकत नाही. या नात्याने त्यांनी काय केलं आहे पहा, आसामी आणि बंगालीला पण त्यांनी तशा पद्धतीने टॅग दिलेला आहे. कारण मराठीचे पण प्रूफ आहेत की पूर्वीचं पण साहित्य तेच आहे व आताचं पण साहित्य तशाच जनरवर वगैरे जात आहे. पण बंगाली आणि आसामीचं तशा पद्धतीने आपल्याला साहित्य मिळालं नव्हतं. पण अगदीच पहा, सेंट्रल गव्हर्नमेंटनी बंगाली आणि आसामी या दोन्ही लँग्वेजला पण क्लासिकल लँग्वेजचा टॅग दिलेला आहे. पण पाली आणि प्राकृत भाषेचा जर तुम्ही विचार केलात ना तर एन्शंट हिस्ट्रीमध्ये तुम्हाला पाली आणि प्राकृतचे भरभरून आपल्याला तिथं सोर्सेस वगैरे मिळतील. म्हणजे एन्शंट हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही सोर्सेस ऑफ इंडियन हिस्ट्री जर पाहिलात तर म्हणजे पाली आणि प्राकृतिक भाषा आपल्याला खूप महत्त्वाचा रोल तिथं प्ले करते. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. ओके, यावरून प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत, त्यामुळे परत एकदा रिवाईज तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन स्किप करू शकता. म्हणजे काल 2 दिवस याबद्दल लेख आलेले होते पण आज आपल्यासाठी तेवढंसं चांगलं दिसत नाही आहे, त्यामुळे मी स्किप केलं. त्यानंतर नक्की काय बुलडोज झाले? विटा सिमेंटच्या घरात व्यक्तीच्या भावना असतात. सरकार दांडगाईने ती जमीनदोस्त करते तेव्हा भावनांच्या चुराड्याबरोबरच व्यक्तीचा स्वतःचा पेस नाहीसा होतो. व हे अगदी बरोबर आहे पहा. म्हणजे तुम्ही ज्या घरात राहता त्या घरासोबत आपल्या भावना जुळलेल्या असतात. पण फक्त तुम्ही प्राईम सस्पेक्ट आहात या नात्याने डायरेक्टली एखादी कोणीतरी एक्झिक्युटिव्ह येतो व तुमचं घर तोडून जातं, हे अगदी चुकीचं आहे. व अगदी याला रॉबिनहूडची प्रथा त्यांनी दिलेला आहे. लेखकांनी तेच म्हटलेलं आहे. मी जिथे एक्झिक्युटिव्ह म्हणत आहे ना, आता अगदीच रॉबिनहूड, दबंग तुम्हाला आठवत असतील, अगदी त्याच धर्तीवर आहे ना. म्हणजे जे एक्झिक्युटिव्ह आहेत, आता कार्यकारी जे अधिकारी असतात त्यांचं काय काम असतं तर पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करणं. पण पॉलिसी इम्प्लिमेंटेशनमध्ये असं थोडीच आहे की जस्टिस वगैरे तुम्हाला मिळून दिलं जातं. तर ही बिलकुल ते अगदीच अन्यायकारक आहे. या नात्याने सुप्रीम कोर्टाने तो आदेश रद्द केलेला आहे पहा. व अगदी ज्या रॉबिनहूडने किंवा ज्या अधिकाऱ्यांनी याच्या पुढे आता
जर एखाद्याचं घर वगैरे जर पाडलं तशा पद्धतीने प्रायर नोटीस 15 दिवसाची देण्याच्या अगोदर जर त्यांनी घर पाडलं तर संपूर्ण जबाबदारी त्या एक्झिक्युटिव्हची वगैरे तिथं असणार आहे. ओके, त्यामुळे जो निर्णय आला तो अगदीच खूप दिलासादायक आहे असं आपण इथं नक्कीच म्हणू शकतो. ओके, आता पहा, हा लेख आपण याच्यापूर्वीच डिस्कस वगैरे केलेला आहे व याला परत तवज्जो देण्याची मला वाटत नाही की आपल्याला आवश्यकता असेल. याच्यापूर्वी पण किंवा आत्ताच जस्ट नाऊच मी म्हटलेलं आहे की पहिल्यांदा आपल्याला घर जर बांधायचं असेल तर तेच परमिशन देतात व पुन्हा येऊन जमीनदोस्त करतात, तर हे अगदी चुकीचं आहे. ओके, त्यामुळे आपण हा लेख स्किप करतोय. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे तर त्यांनी कालचा व्हिडिओ नक्कीच पाहून घेऊ शकता किंवा आत्ताचीच न्यूज तुम्ही जरी पाहिलात तरी ते मोर दॅन सफिशियंट आहे. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात सेफ राहण्यासाठी एक होण्यापेक्षा. आता पहा, महाराष्ट्राचं ज्यावेळेस इलेक्शन लागू झाली किंवा महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झाली ना, त्याबरोबरच लगेच एक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये सेट करण्यात आला किंवा म्हणजे म्हणू शकतो की एक नारा देण्यात आला, कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे, अशा पद्धतीने नारा वगैरे देण्यात आला. मग त्याला लगेच दुसरं नारा काउंटर आर्ग्युमेंट वगैरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली की एक आहे तो सेफ आहे. ठीक आहे, मग यालाच अनुसरून हा आर्टिकल आलेला आहे. मीरा चड्डा बोरवणकर यांनी हा लेख लिहिलेला आहे. पहा, त्यांचं अगदीच पुस्तक आहे मॅडम कमिशनर, ते तुम्ही आत्मचरित्र नक्की वाचून घेऊ शकता. जर तुम्हाला IPS क्षेत्रामध्ये जर करिअर वगैरे करायचं असेल तर मॅडमचं ते पुस्तक खूप बेटर आहे. आय होप तुम्ही नक्कीच वाचून घ्याल. या लेखद्वारे मॅडमला काय म्हणायचं आहे ते आपण पाहूयात. पहा, सुरक्षितता ही महाराष्ट्राची गरज आहेच, त्यामुळे निवडणूक प्रचारात सुरक्षिततेचा उल्लेख गैर ठरत नाही, पण राज्यकर्त्यांकडे दूरदृष्टी नसल्यामुळे त्यांचे मार्ग आणि निर्णय मात्र शाश्वत उपाययोजनांऐवजी भलतीकडेच जातात. आता पहा, अगदीच आपण न्यूजपेपर अनालिसिस करत आहोत. या नात्याने आपण महायुतीचं पण जाहीरनामा पाहिलेला आहे व महाविकास आघाडीचं पण जाहीरनामा पाहिलेला आहे. दोघांच्या पण जाहीरनाम्यामध्ये फक्त रेवडी वाटप किंवा पैशांचं वाटप करण्यापलीकडे दुसरं काहीच नाही आहे. ओके, इकडे 2100 रुपये तुम्हाला मिळतील तर इकडे महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला 3000 प्लस जे बेरोजगार आहेत त्यांना 4000 रुपये भत्ता वगैरे अशा पद्धतीने रेवडी वाटण्याचं दुसरं म्हणजे काम करण्यात आलेलं आहे असं डायरेक्टली मी तर बोलण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपण दोघांनी पण पहा, आपण काय केलेलं आहे, महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचे पण काय जाहीरनामे वाचलेले आहेत. मग पहा, या दोन्ही जाहीरनाम्यांमध्ये तुम्हाला कुठेतरी महिला सुरक्षिततेचा मुद्दा किंवा अगदीच सेफ महाराष्ट्र याबद्दल काही बोलण्यात वगैरे आलेलं आहे का, तर बिलकुल नाही. हां, पण एक रहेंगे तो सेफ रहेंगे वगैरे तशा पद्धतीने नारे आपल्याला दिलेले पाहायला मिळाले, पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कुठंच सेफबद्दलचा वगैरे मुद्दा आलेला नाही आहे. आता आपण असं का बोलतोय, तर अगदीच पहा, यासाठी मॅडमनी काय दिलेलं आहे, एक आकडेवारी दिलेली आहे. तर या आकडेवारीनुसार भारतामध्ये सकाळी 10 वाजता ते सायंकाळी 6पर्यंत हे जे टाईम झोन आहे, या टाईम झोनमध्ये काम करणारेच जे वर्क प्लेस आहे ना ते सेफ झोन असं मानलं जातं. बाकी रात्रीची जी नाईट शिफ्ट वगैरे असते ना ती सेफ नाही आहे आपल्यासाठी, बरोबर, किंवा महिलांसाठी असं प्रामुख्याने तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे महिलांचं संघटित क्षेत्रामध्ये काम करण्याचं प्रमाण किती आहे, नाईट शिफ्टमध्ये वगैरे असू द्या, तर तिथं फक्त 20% कमी आहे. 20% हे कमी आपल्याला तिथं महिलांचं प्रमाण संघटित क्षेत्रामध्ये काम करायला आपल्याला पाहायला मिळतं. पण जर हीच आकडेवारी घेऊन तुम्ही जर IMFकडे वगैरे गेलात किंवा जागतिक बँकेकडे जर गेलात तर आपल्याला त्यांनी काय म्हणतात की जर तुम्हाला विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर देशातील 50% स्त्रिया या कमावत्या असल्या पाहिजेत. व ते केव्हा होईल मग, तर अगदीच पहा, तुम्ही फक्त 20%पेक्षा जास्त स्त्रिया इथं 20%पेक्षा कमी स्त्रिया इथं नाईट शिफ्टमध्ये वगैरे काम करू शकत आहेत किंवा दिवसा त्या काम करू शकत आहेत. तर पहा, ह्या 20%पेक्षा कमी जे स्त्रिया आहेत यांना तुम्हाला 50% घेऊन जायचं आहे. मग ते केव्हा होईल, तर पहा, अगदीच डायरेक्टली फक्त आपला निर्भय महाराष्ट्र किंवा शक्ती कायदा असं काही करून चालणार नाही. तर यासाठी पहा, आपल्याला तिथे सेफ महाराष्ट्र करणं खूप गरजेचं आहे. मग ती केव्हा करू शकतो, तर अगदीच आपल्याला थोडंसं जे आर्थिक भार आहे ते आपण रेवडी वाटण्यापासून दुसरीकडे आर्थिक आपली जी तरतूद आहे ती करणं खूप गरजेचं आहे. मग तेव्हाच कदाचित हे सेफ महाराष्ट्र वगैरे तयार होऊ शकतो. आता हे प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे महाराष्ट्राचं जे पोलीस दल आहे ना, पोलीस दलाला जो पैसा आहे तो खूप कमी मिळतो किंवा आर्थिक तरतुदी तिथं खूप कमी आहेत हे दाखवून देण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केलेले आहेत. पहा, तर महाराष्ट्रामधील जे पोलिसांचा जो अर्थसंकल्प आहे ना तो फक्त 3.5% मिळतो त्यांना. म्हणजे पहा, 100%पैकी 3.5% ही एवढी जी रक्कम आहे ना ती 100 रुपयामधून 3.5 रुपये फक्त पोलीस दलाला मिळतात. व याद्वारे किंवा ह्या रुपयांमधून त्यांना किती सुरक्षा वगैरे तिथं करावे लागते ते पहा. आता तर अगदीच पहा, लोकनीती आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज या संस्थेच्या संशोधनानुसार भारतातील VIP जी व्यक्ती असतात, VIPच्या सुरक्षिततेसाठी पहा आपल्याकडे 3.39 म्हणजे एका व्यक्तीमागे 4 व्यक्ती
एका व्यक्तीमागे 4 पोलीस तिथं कार्यरत असतात. परत एकदा पहा, ही आकडेवारी खूप भयावह आहे. तर लोकनीतीच्या सर्वेनुसार पहा, एका VIP साठी जे पोलीस असतात ना, ते 4 पोलीस तिथं कार्यरत असतात. पण 1,00,000 लोकसंख्येसाठी तिथे किती, फक्त 160 पोलीस तिथं कार्यरत असतात. किती भयावह आकडेवारी इथं आहे पहा. आपल्याकडे जो महाराष्ट्र राज्य सरकारचं जे बजेट आहे पोलिसांसाठी ते फक्त 3.5% आहे. ओके, त्यामध्येच त्यांना काय VIPची ट्रीटमेंट पण द्यायची आहे. म्हणजे जे VIP असतील ना, त्यांना तिथे सुरक्षा वगैरे द्यायची आहे. मग त्या एका VIP साठी 4 तिथं पोलीस 4 पोलीस अधिकारी वगैरे तिथे तैनात असतील व 1,00,000 लोकसंख्येसाठी फक्त 160 पोलीस तिथं असतील. म्हणजे सामान्य व्यक्ती ज्या आहेत ना, त्यांचं जीवन कितीही आहे, तुम्ही या गोष्टीतून इथं नक्की पाहू शकता. ओके, म्हणजे खूप भीषण किंवा भयावह ही आकडेवारी आहे. त्यासोबतच याला पुढे जर घेऊन गेला तुम्ही, 3.5 रुपये जे मिळत आहेत किंवा 100 रुपयांपैकी फक्त 3.5 रुपये जर मिळाले असतील, तर यामध्ये पोलीस दल पहा. आता अगदीच तुम्हाला माहिती आहे एखादा क्राईम घडलं, जसं की अगदीच पुण्यामधील पोषकार अपघात वगैरे झाला, त्यामधील फॉरेन्सिक तिथं करणं गरजेचं होतं. म्हणजे तशा पद्धतीने झालं, पण त्यामध्ये पण भ्रष्टाचार झाला पहा. ओके, मग हे उघड भ्रष्टाचार वगैरे का होत आहेत, तर अगदी त्याचं पण कारण नसते आहे की पोलीस दलाला वगैरे तशा पद्धतीने तिथे काय आर्थिक सहाय्य तिथं खूप कमी होत आहे पहा. अगदी याला जर तुम्ही इथे थोडंसं सांगण्याचा जर प्रयत्न केला तर पहा, अगदी नवीन टेक्नॉलॉजी वगैरे सध्याला येत आहे. ओके, जसं की आपण सायबर हल्ले वगैरे होत आहेत किंवा डिजिटल अरेस्ट तर खूपच वाढलेला आहे आपल्याकडे, बरोबर. मग आता पहा, डिजिटल अरेस्टला रोखण्यासाठी पोलीस दलाला काय करावं लागेल पहा. पोलीस दलाला पण तशा पद्धतीने ॲडव्हान्स होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे IP ॲड्रेस ट्रॅकिंग वगैरे तिथं खूप करता येणं खूप गरजेचं आहे. पण आपल्याकडे तसं होऊ शकेल का? किंवा पहा, आता अगदीच तुम्ही पण एकदा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जाऊन पहा, तिथे तुम्हाला फक्त म्हणा की डिजिटल अरेस्टबद्दल किंवा सायबर क्राईमबद्दल मला कंप्लेंट द्यायची आहे, तर ते काय म्हणतील पहा, तुम्हाला जिल्ह्याला जाणं खूप गरजेचं आहे. आता अगदीच मी जिथे राहतो तिथं म्हणजे थोडंसं ॲडव्हान्स आहे असं म्हणू शकता तुम्ही, पण तिथे नाही आहे सायबर पोलीस स्टेशन वगैरे, तिथं मला अवेलेबल नाही आहे. मला अगदीच ते कुठे डिस्ट्रिक्ट लेवलला वगैरे जावं लागलं. व डिस्ट्रिक्ट लेवलला पण जे अधिकारी असतील ना, ते फक्त एका छोट्या रूममध्ये वगैरे राहतात. आपल्याकडे तशा पद्धतीने एक हे नाही आहे, म्हणजे काय म्हणू शकतो की एक स्पेशल डिपार्टमेंट वगैरे तर बनलेलंच नाही. आता पुणे किंवा मुंबई तशा ठिकाणी असेल नक्की तुम्हाला मिळेल, पण जे साधारण जिल्हे वगैरे आहेत ना, तिथं ते तुम्हाला मिळणारच नाही. का मिळणार नाही, त्याचं कारणच हे आहे ना. मग अगदीच पहा, डिजिटल अरेस्टच्या संकल्पना वगैरे वाढणार नाहीत का, कमी होणार आहेत? मग तर बिलकुल वाढतील. त्यामुळेच पहा, जर आपल्याला डिजिटल अरेस्ट सारख्या संकल्पनांना किंवा म्हणजे तशा सायबर क्राईम्सला वगैरे जर रोखायचं असेल ना, तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्या जाहीरनाम्यामध्ये पण सुरक्षिततेच्या मुद्द्यासाठी आपल्याला काय तिथे जास्त तरतूद वगैरे आर्थिक तरतूद तिथं करणं गरजेचं आहे पोलिसांसाठी पण. ओके, मग यालाच अनुसरून पहा, आज घडीला आपण काय करत आहोत, बेरोजगारांना 4,000 रुपये देत आहोत किंवा लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,500 रुपये वगैरे तशा पद्धतीने त्यांनी तरतूद 2,100 रुपये, त्यानंतर 3,000 रुपये वगैरे तशी तरतूद केलेली आहे. मग या तरतुदीऐवजी जर आपल्याकडे डिजिटल अरेस्ट किंवा सायबर क्राईमला रोखण्यासाठी आम्ही अशा पद्धतीने तिथे प्रयत्न करू असं जर त्यांनी केलं असतं तर ते कदाचित बेटर झालं असतं. त्यानंतर कालच्याच लोकसत्तामधील एक न्यूज आलेली होती पहा, की आपले जे महाराष्ट्रातील जे हे आहेत जेल्स आहेत ना, त्यामध्ये अद्याप CCTV नाही आहे. ओके, काही आहेत व काही CCTVने सज्जच नाही आहेत, बरोबर. मग पहा, तिथे CCTV नाही आहेत किंवा आपल्याकडे सर्वांना माहिती आहे जेलमधील जी कैद्यांची संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. मग ती कैद्यांची संख्या का वाढत आहे, अगदी त्याला पण थोडंसं पाहणं गरजेचं आहे ना. ओके, म्हणजे पहा, एकीकडे आपल्याला लायब्ररी पण वाढवण्याची गरज होती, जे वाचनालय आहेत किंवा आपण म्हणतो ना आता फुले शाहू आंबेडकर यांचा आपला महाराष्ट्र आहे, पण या महाराष्ट्रामध्ये जेलची संख्या वाढत आहे किंवा कैद्यांची संख्या तिथे बेसिकली वाढत आहे. मग हे अगदी आपल्यासाठी चुकीचं वातावरण आहे किंवा म्हणजे आपण फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी चालत आहोत का, हा तिथं खूप मोठा प्रश्न आहे किंवा आपल्यासाठी हे बँकरप्सी आहे. ओके, बरोबर. आपण एकीकडे म्हणतो ना आपले विचारवंत वगैरे आहेत किंवा आपल्याला लिगसी कोणाची लाभली, विचारवंतांची लागलेली आहे, व आपण दुसरीकडे अशा पद्धतीने जर जेलची संख्या वाढवत असतो तर ते आपण बँकरप्सी आहे आपल्यासाठी. ओके, मग आय होप तुम्हाला हा पॉईंट समजत असेल. मग यासाठीच अगदी आपला जो जाहीरनामा आहे तो कशा पद्धतीने चुकला हे सर्वांना मान्य असणं गरजेचं आहे. मग यासाठी आपल्याला जेलची किंवा कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी आपल्याला वाचनालय तिथं खूप गरजेची होती पहा. ओके, आपल्या विद्यार्थ्यांना आपण काय बनवणं गरजेचं होतं, तर विचारवंत. म्हणजे आपली जी लेगसी आहे ना, ती लेगसी आपण कंटिन्यू ठेवणं खूप गरजेचं होतं, पण ती लेगसी होत आहे का, तर बिलकुल नाही आहे. मग आपण अगदीच मतदारांना डायरेक्टली फुलवण्याचा प्रयत्न इथं बेसिकली केला जात आहे की काय, असा इथं बेसिकली प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग याला टॅकल करण्यासाठी काय गरजेचं आहे पहा, तर अगदीच ही जाहीरनामे वगैरे थोडंसं जनतेमधून पण तशा पद्धतीने येणं गरजेचे होते. पण जनतेला काय पाहिजे हेच
डायरेक्टली आपली जी नेते असतात ना त्यांना डायरेक्टली समजतं व तशा पद्धतीने ते काय देतात आपल्याला भूल पाडण्याचा वगैरे प्रयत्न करतात असं लेखिका इथं बेसिकली म्हणत आहेत. ओके, व त्यांनी त्यासाठी पहा एक मास्लो यांचं कोटेशन पण तिथे दिलेलं आहे व ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत व त्यांचं पण तेच म्हणणं आहे की पुढचा व्यक्ती आपल्या समोरचा जो व्यक्ती आहे ना तो आपल्यासोबत तसाच वागतो जो की जसा आपल्याला तो हवा असतो. ओके, मग अगदी तशाच पद्धतीने पहा आपल्यालाच कदाचित हा जाहीरनामा आवडत असेल तर मग आपण पण काही करू शकत नाही किंवा जे राजकीय नेते आहेत ते पण काही करू शकत नाहीत. मग यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, पण पहिल्यांदा आपण एक पॅरेंट्स म्हणून किंवा एक सिटिझन म्हणून आपल्याला खूप बदलणं खूप गरजेचं आहे. पहा अन्यथा हे जे चित्र आहे ना हे भयावह चित्र अशाच पद्धतीने दिवसेंदिवस उभंच राहत जाणार आहे. ओके, मग यासाठी आपल्याला सर्वांना थोडंसं सजग होणं किंवा एक मतदार म्हणून सजग होणं खूप गरजेचं आहे व ही काळाची गरज आहे. पहा जी आपली लेगसी आहे फुले शाहू आंबेडकर यांची जर टिकवायची असेल आपल्याला तर अगदीच यावर काम करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणूनच पहा पोलीस, न्यायवैद्यक, न्यायव्यवस्था, तुरुंग आणि प्रशासनात आवश्यक असलेल्या संस्थात्मक सुधारणांबाबत कठोर परिश्रम करण्यासाठी तेवढ्याच सक्षम दूरदृष्टीच्या राज्यकर्त्याची स्त्री अथवा पुरुष गरज आहे. पण खेदाची बाब हीच आहे की आज महाराष्ट्रात राजकारणी ढिगाणी असूनही त्यापैकी कुणाकडेही दूरदृष्टी नाही आहे. जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आपण म्हणतो ना ते तशा पद्धतीने आपल्याकडे कोणाकडेही आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काय देणार आहोत याबद्दल काहीच तिथे नाही आहे अवेलेबल. फक्त ते वर्तमानचा विचार करत आहेत. बाकी जे दूरदृष्टी ज्या राजकीय नेत्याकडे दूरदृष्टी असायला हवी ते आपलं बेसिकली इथं दिसत नाही आहे. ओके, त्यामुळेच आपल्याकडे संस्थांचा ऱ्हास होत चाललेला आपल्या इथं बेसिकली दिसत आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला किंवा हा लेख अगदी योग्यरित्या तुम्हाला समजलेला असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप. पहा नुकतंच सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी किंवा केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांनी काय दिलेलं आहे पहा जे शिकवणी वर्ग आहेत ना त्यांना एक गाईडलाईन तिथं इश्यू केलेली आहे. मग त्या गाईडलाईनमध्ये नेमकं काय काय आहे ते थोडंसं आपण पाहूयात. तर पहा हमखास निवड होईल किंवा अमुक परीक्षेत नक्की यश मिळेल अशी हमी देणाऱ्या जाहिरातींना आता मनाई आहे. याच्यापूर्वी पहा मी एक लोकसत्ता किंवा लोकमतमध्ये एक ॲड पाहिली होती. PSI बनवून देणारच म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला बॉन्डवरती ते लिहून देत होते. ओके, बॉन्डवरती लिहून देत होती की तुम्ही PSI होणारच. म्हणजे अगदीच तशा पद्धतीच्या ज्या जाहिरात आहेत ना की आम्ही तुम्हाला बनवूच ते आता तशा पद्धतीने तुम्हाला लिहून देऊ शकत नाही. म्हणजे जाहिरातीवर तशा पद्धतीने छापता येणार नाही. जर छापलं तर त्यांना दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यानंतर पहा शिकवणी वर्गाने यशस्वी विद्यार्थ्यांची जाहिरात करताना त्याला मिळालेला गुणक्रम, त्याने कोणत्या सत्रात प्रवेश घेतला आणि ते सत्र सशुल्क होते का हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. पहा आता अगदीच UPSC बाबत तर हे खूप होतं. UPSCमध्ये काय होतं पहा अगदीच आता फ्रीच्या मॉक टेस्ट येतात. आता नुकतीच झाली पहा 28 तारखेला व्हिजनची होती. ओके, मग ती जी मॉक टेस्ट आहे तो टॉपर पण देतो व्यक्ती व अगदी म्हणजे सर्वजण व्यक्ती देतात असतात त्या टेस्ट, बरोबर आहे. मग आता एकीकडे व्हिजनची होती, त्यानंतर दुसरीकडे इनसाईटची होती, त्यानंतर शंकर IASची होती किंवा अनअकॅडमीची होती. म्हणजे अशा भरपूर टेस्ट तिथं होतात. मग टॉपर काय करतो प्रत्येकाची टेस्ट तर नक्कीच देतो. मग प्रत्येकाकडे तो डाटा जातो व UPSCचा ज्यावेळेस रिझल्ट लागतो ना तो आमचा विद्यार्थी अशा पद्धतीने ते छाती टोकून सांगत असतात की आमचा विद्यार्थी आहे हा. पण UPSCने आता जे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी आहे ना ते आता त्यांनी त्यावरती छाप लावलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की जर एखाद्या टॉपरने तशा पद्धतीने जर टेस्ट दिलेली असेल तर त्याच्या खाली लिहिणं गरजेचं आहे की खरंच तो तुमचा विद्यार्थी होता का व कोणत्या बॅचचा विद्यार्थी होता, कोणत्या सत्रामध्ये तो शिक्षण घ्यायचा, तो कोर्स जो होता तो फ्री ऑफ कॉस्ट होता की पेड होता, त्याची किंमत वगैरे तशा पद्धतीने लिहून तुम्हाला तिथं जाहिरातीवर छापणं गरजेचं आहे असं गाईडलाईन्समध्ये देण्यात आलेलं आहे. व ही चांगली न्यूज आहे. पहा त्यानंतर शिकवणी वर्गात मिळणाऱ्या सेवा सोयी सुविधा आणि पायाभूत सुविधांचा स्पष्ट उल्लेख करावा. आता हे खूप मस्त आहे. पहा राऊ IASमध्ये जी काही घटना घडली त्याबाबतीत तर म्हणजे तसं होऊ नये पुढे यासाठी ही एक प्रिकॉशन म्हणून एक खूप गरजेचं आहे. त्यानंतर यशस्वी विद्यार्थी अल्पवयीन नसेल तर त्याचे छायाचित्र आणि अनुभव जाहिरातीतील वापरण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. आता पहा हे नीट आणि JEEच्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप गरजेचं आहे. पहा कारण आपण एखाद्या अगदीच 18 वर्षाखालीलचे जे विद्यार्थी असतो ना त्याची तिथं डायरेक्टली जाहिरातीवर वगैरे फोटो छापले जाते. पण अगदीच पहा त्याचे जे राईट्स आहेत ना त्याचं तिथं उल्लंघन आहे. राईट टू प्रायव्हसी. आता ॲडल्टचं एक आपण मान्य करू शकतो तिथं, पण जे बालक आहे त्याला डायरेक्टली समजत नसतं. फोटो काढून घेतली जाते डायरेक्टली तिथं पब्लिश केली जाते. ही त्याचं काय आहे हनन आहे. राईट टू प्रायव्हसीचं त्याचा हनन आहे. यासाठी पण आता त्यांनी गाईडलाईनमध्ये दिलेलं आहे की जर यशस्वी विद्यार्थी असेल तर त्याचं तुम्ही काय त्याची पूर्वपरवानगी घेऊनच तिथं काय तुम्ही त्याची फोटो वगैरे छापू शकता. डन. त्याच्यानंतर यशस्वी उमेदवार अशा जाहिरातीसाठी पैसे घेणार असेल तर सरकारी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी त्यांनी घेणं गरजेचं आहे. जसं की UPSCमध्ये बहुतांश वेळा हे होतच. त्यानंतर 50 किंवा त्याहून अधिक विद्यार्थी असलेल्या शिकवणी वर्गांना हे नियम लागू असतील. ओके, 50पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी जर एखादं कोचिंग वगैरे तिथं संस्थान असेल कार्यरत तर त्याच्यासाठी हे संपूर्ण नियमावली आता कार्यरत आहे. ओके,
आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या समजला असेल. आता हे गरजेचं आहे का आपल्यासाठी UPSCमध्ये वगैरे, पण आपल्याला माहिती असणं गरजेचं, या नात्याने मी ही न्यूज घेतलेली आहे. डन. तर अशा पद्धतीने पहा आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल आलेला आहे, तो थोडासा आपण पाहणार आहोत. तर एकच मिनिट द्या. हां, हे पहा, व्हाय ऑस्ट्रेलिया इज प्लॅनिंग अ लॉ टू कीप टीनेजर्स ऑफ सोशल मीडिया. ओके, सर्वांना माहिती आहे, नुकतंच हे चर्चेत पण आलेलं होतं की ऑस्ट्रेलियाने एक बिल मांडणार आहेत, ज्यामध्ये 16 वर्षाखालील जे युवक युवती किंवा म्हणजे मुलं मुली असं म्हणता येईल, कारण ते युवक तर नसतात, ओके, बालक असतात, तर त्यांना सोशल मीडियावर प्रतिबंध देण्यासाठी त्यांनी काय करत आहेत, एक कायदा आणत आहेत. आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांनी काय म्हटलं आहे की आम्ही एक कायदा आणत आहोत, ज्याद्वारे जे मुलं असतील त्यांना, मुलं किंवा मुली यांना 16 वर्षाखालील जर ते असतील तर त्यांना आम्ही सोशल मीडिया वापरू देणार नाही. आता कायदा करण्याची का गरज पडली पहा, तर अगदी 16 वर्षाचा जर तुम्ही मुलगा किंवा मुलगी, आता 16 वर्षाखालील म्हणतोय मी, तर त्यांचं जर तुम्ही ब्रेन पाहिलात तर ते अगदी डेव्हलप झालेलं नसतं, बरोबर. ते रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ, इंस्टाग्रामवरचे रील्स आणि यूट्यूबवरचे जे शॉर्ट व्हिडिओ असतात ते जर कन्झ्युम करायचं म्हटलं तर त्यांचं पहा ब्रेन परिपक्व नसतं. पण ते रील्स आणि जे शॉर्ट व्हिडिओ असतील ते कशा पद्धतीचे पाहत आहेत, ज्यामध्ये मुलींना अगदीच कमी लेखलं वगैरे जातं. आता सर्रास पाहतो ना तो आपण की म्हणजे स्कूटी मुली पायाने सुरू वगैरे रोखतात, अशा पद्धतीने म्हणजे तिथं काय केलं जातं पहा, मुलींना कमी लेखण्याचा वगैरे तिथं प्रयत्न दाखवला जातो, किंवा म्हणजे आता पहा ते एक जोक तशा पद्धतीने केला जातो, परंतु त्यांची बुद्धी डेव्हलप नसते, बरोबर. जे 16 वर्षाखालील मुलं मुली असतात ना, त्यांची बुद्धी डेव्हलप नाही आहे, व त्यांनी कंटेंट कसं कन्झ्युम करत आहेत, ज्यामध्ये मुलींना काय एक ऑब्जेक्ट या स्वरूपात तिथं समोर आणलं जात आहे, किंवा मुली मुलापेक्षा श्रेष्ठ नाही आहेत, त्या कमी आहेत असं तिथं लेखलं वगैरे जाण्याच्या तशा पद्धतीने रील्स वगैरे तिथं दाखवल्या जात आहेत. यामुळे काय होतं पहा, त्यांच्या ब्रेनमध्ये आता ब्रेन परिपक्व नाही आहे, पण तो ब्रेन परिपक्व वगैरे होत आहे ते, मग त्यांचं प्रिज्युडाईज तशा पद्धतीने बनतं की मुली आपल्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहेतच, ओके. व त्यावेळेस तो जो विद्यार्थी आहे किंवा तो जो कंटेंट कन्झ्युम करणारा व्यक्ती आहे, व्यक्ती म्हणता येणार नाही, जो बालक आहे, तो पुढे उद्या 21 वर्षाचा वगैरे झालेला असेल किंवा 25-30 वर्षा वयामध्ये वगैरे गेल्यानंतर त्याला पण तशाच पद्धतीची बुद्धी डेव्हलप होती की बाबा आपल्यापेक्षा मुलगी श्रेष्ठ नाही आहे. त्यामुळे पहा घरामध्ये पण गेल्यानंतर अगदीच त्याला असं लक्षात येतं की तू श्रेष्ठ नाही, तू शांतच बस. अशा पद्धतीने तिथे काय होतं पहा, जेंडर इक्वॅलिटी आपल्या समाजात येणारच नाही. त्यामुळे जे विचार आहेत आपले ते बँकरप्ट होऊन जाणार आहेत. यासाठीच सोशल मीडियाला त्यांनी काय केलेलं आहे, बॅन करत आहेत. आता फक्त हे मुलींबाबत सांगितलं मी, तर अगदी हे संपूर्ण गोष्टी अगदीच त्यांनी जे कंटेंट कन्झ्युम करू नये ते पण कंटेंट वगैरे त्यांना पाहायला येतं. त्यामुळे अगदीच त्यांचं जे ब्रेन आहे ना तशा पद्धतीने विचारांनी वगैरे ते अगदीच बँकरप्ट होतं. यासाठीच ऑस्ट्रेलिया आता तो कायदा वगैरे तयार करत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण आता याला प्रॉब्लेम काय होणार आहे पहा, तर तुम्ही 16 वर्षाच्या मुलांना किंवा मुलींना रोखणार कसं, ह्या कायद्यानुसार रोखणार कसं. त्यांचं अकाउंट वगैरे काढण्यासाठी त्यांनी काय म्हणत आहेत की आम्ही काय करू, एक व्हेरिफिकेशन घेऊयात, ओके. आता पहा आपल्याकडे पण व्हेरिफिकेशन वगैरे तशा पद्धतीने येतं, आय एम नॉट अ रोबोट वगैरे, पण ते लगेच भेटता येतं ना, ओके. असं नाही आहे की म्हणजे ते खरंच हे असेल. व जरी तुम्ही तिथं काय पहा गव्हर्नमेंटची एखादी ID वगैरे तिथं अपलोड करायचं जर सांगितलं, तिथं नियम केला, तर तुमच्या राईट टू प्रायव्हसीचं तिथं हनन आहे. म्हणजे खूप मोठा इश्यू आहे पहा. आपला ही जी थिंकिंग आहे ना ही चांगली आहे, पण प्रॉब्लेम काय आहे या थिंकिंगमध्ये पहा, तर अगदीच व्हेरिफिकेशनचं प्रॉब्लेम तिथं येणार आहे, ओके. व्हेरिफिकेशन जर करायचं म्हटलं तर तिथं अगदी कोणाला पण ते व्हेरिफिकेशन वगैरे करता येतात. म्हणजे आय एम नॉट अ रोबोट ते लगेच होतं. त्यानंतर अगदी जर तुम्ही पाहिलात तर जर व्हेरिफिकेशनसाठी गव्हर्नमेंट ID जर म्हटलं तर ते तुमचं ID कुठंतरी विक्री वगैरे केली जाऊ शकते. यासाठी राईट टू प्रायव्हसीचा तिथं हनन आहे. त्यानंतर जरी त्यांनी संपूर्णरित्या टोटलच बॅन वगैरे जर केलं तर तिथं VPN आहेच ना, ओके. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कद्वारे ते जगात कुठेही बसून कोणतंही ॲक्सेस वगैरे ते करू शकणार आहेत. मग हे असं केल्यानंतर त्याचा फायदा काय आहे, म्हणजे हा लॉ ते घेऊन येत आहेत, त्यांचं इंटेन्शन चांगलं आहे, पण सोशल मीडिया किंवा ही जी इंटरनेटचं जग आहे ना त्यामध्ये आपल्याला तसं करता येत नाही, किंवा म्हणजे हे एक सिक्युरिटी इज अ मिथ अशा पद्धतीने इथं काय असणार आहे, किंवा प्रायव्हसी इज द मिथ हे जे असतं ना अगदी तशा पद्धतीने आता हे कायदा तयार होणार आहे. आता पाहूयात की ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंट कशा पद्धतीने हा कायदा बनवेल. मग ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटने जर कायदा बनवला व तो सक्सेसफुलरित्या जर झाला ना तर भारत पण अशा पद्धतीने कायदा वगैरे बनवण्यासाठी अगदीच पावलं वगैरे उचलू शकतील. या नात्याने हा आपल्याला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. व UPSCमध्ये पण पुढल्या वर्षी हा प्रश्न येऊ शकतो 2025ला. या नात्याने मी हा आर्टिकल घेतलेला आहे. आय होप तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेलं असेल. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.